सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापर कुमार देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडना करणे पाखंड खंडना Chia
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आवाजाला असं इफेक्ट नाही की मिक्सर आहे म्हणून असा आवाज ते एम्प्लिफायरला लावला तरी चांगला उलट आवाज येईल त्याच्यापेक्षा. बरं का असेल तर करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिराम मृणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. मनोजम मरुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगल भवन अमंगलहारी द्रवसु दशरथ अजर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम चोरी जुगपाणी. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आणि आता मस्तक माझा पाया करणे काम बीज वाढवावे नाम. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृत वाहिनी जनतीर्थ इंद्रायणी मातेच्या तटावर असलेलं श्री क्षेत्र देहू या देहू क्षेत्रातील महान संत वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा वारकरी संप्रदायातील जवळजवळ बऱ्याच जणांच्या पाठातला बऱ्याच जणांच्या परिचयाचा असा हा प्रसिद्ध अभंग सेवेकरता निवडलेला आहे. दादा मस्त सेटिंग लागलेली, काही पटणं बिटणं फिरू नका तुम्ही. आता एवढं चांगलं सर मी सांगेन तुम्हाला काय करायचं असेल तर. पूर्वीच्या काळामध्ये सर भोंगे असायचे आणि तो इकोची गरज असायची. भोंग्याला इको लागत नाही. आता हे साऊंड आल्यामुळे याला इको लागायला लागला. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. असा आवाज दबला जातो या साऊंडच्या मुळे. त्याच्यामुळे इको ठेवायचा पण असं थोडा लाईट ठेवायचा, म्हणजे कमी ठेवायचा तो इको. असं अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. काहींच्या पाठातला आहे, काहींच्या परिचयाचा आहे. बऱ्याच वेळेला भजनातून कीर्तनातून हा अभंग गायला जातो. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांच्या अवताराचं मुख्य प्रयोजन काय हे शब्दामध्ये बांधून आपल्या समोर ठेवलंय. दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर तुकाराम महाराज आपल्या स्वतःचं कार्य या अभंगातून सांगतात. आम्ही कशा करता आलो, आमचं येण्याचं प्रयोजन काय हे तुकाराम महाराज अभंगातून सांगतात.
अतिशय गोड आणि चिंतनीय अभंग आहे. आजची सेवा ही संत तुकाराम महाराज वारकरी मंडळाच्या वतीने आयोजित केलेला हा हरिनाम सप्ताह, हे किती वर्ष आपल्या सप्ताहाचं 17 वर्ष सप्ताह झाली. मला एका जाणत्या माणसाने सांगितलं 17 वर्ष झाली म्हणजे सप्ताहाचा खतरा टळला म्हटलं. कारण कुणीतरी लिहून ठेवलंय बरं का मांडे बाबा, 16 वरील धोक्याचं. 16 वर्षापर्यंत धोका होतो सप्ताहाला कधी कधी, अनेक अडचणी येतात, प्रतिबंध येतात. एकदा 17व्या वर्षामध्ये पदार्पण झालं की खतरा टळला जातो असं म्हणतात. 17 वर्ष सप्ताहाला झाली. परमश्रद्धेय पूर्वे आबा महाराज खंडागळे असतील, वैकुंठवासी गायकर महाराज असतील, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचं आदिशान बाळाराम महाराज कांबेकर असतील, त्याचप्रमाणे आमच्या सांगड्याचे हरिभक्तपरायण भागवजी महाराज, अशा थोर मंडळीच्या कृपाशीर्वादाने हा सप्ताह सुरू आहे. या भागातला परमार्थ म्हणजे सर दर्जेदार परमार्थ, लक्षात ठेवा. कधीही परमार्थाला लाभलेला मार्गदर्शक हा अधिकारी असला का त्याच्या मागे चालणारी माणसं सुद्धा ही त्याच्या मागे चालताना त्याच रस्त्याने चालतात. म्हणून या भागाला एक जी माणसं मिळाली, त्याच्यापैकी बाळाराम महाराजांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं म्हणजे आपल्या सर्वांना शिवत आहे. मी त्यांची कीर्तनं पुष्कळ ऐकलेली आहेत. आमच्या भागामध्ये गोरप्याला त्यांची कीर्तन असायची मांडेवर, आणि त्यांचं वार्षिक कीर्तन असायचं आमच्या नातेवाईकाकडे भालेकरांच्या घरी. तुम्ही तिथं आलेले आहेत. आणि तेव्हा ही सगळी मंडळी साथीला असायची जुनी त्यांच्यासोबतची. बरोबर ओळखतो की का? ही जुनी मंडळी पूर्वी त्यांच्या साथीला त्या भागामध्ये असायची. खऱ्या अर्थाने तसं बघितलं तर 750 वर्षापूर्वी श्री ज्ञानोबारायांनी एक संकल्प केला, प्रतिज्ञा केली, माऊलींनी संकल्प केला, आणि तो संकल्प जगाच्या सुखाचा संकल्प केला. अवघाची संसार सुखाचा करील. माऊलीने संकल्प केला की हे संपूर्ण जग मी सुखी करीन. घेणे देणे सुखाची वरी होईल या जगा. माणसं सुखाचा व्यवहार करतील, माणसांमध्ये सुखाचा व्यवहार होईल. आनंदाचे आवारू मांडू जगा, हे माऊलीचे संकल्प आहेत. ज्ञानेश्वरी सांगताना सुद्धा ज्ञानोबारायांचा हेतू किती शुद्ध आहे पहा. येणे कारण मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, आत्तेंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. जो विषय इंद्रिय भोगू शकत नाही असा विषय मी इंद्रियांना प्रत्यक्ष भोगण्यासाठी देईन, असं परत तो मी डोळ्याने दाखवीन, ज्ञानोबाराय म्हणतात. या जगाला सुखी करण्याची प्रतिज्ञा ज्ञानोबारायांनी केली. या प्रतिज्ञेचं अधिष्ठान भगवान असल्यामुळं त्या भगवंताला चिंता पडली की माझ्या माऊलीने केली प्रतिज्ञा खरी, आता शेवटी जबाबदारी आपल्यावर आहे. आणि म्हणून भगवंताने काय केलं की प्रत्येक भागामध्ये एक एक महापुरुष जन्माला घातला. लक्षात ठेवा, सगळ्या समाजामध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक जातीमध्ये एक एक महापुरुष पाठवला. तसं या भागामध्ये श्री गुरु कांबेकर महाराजांचं सुद्धा जर कार्य बघितलं तर ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी देवाने पाठवलं होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून एक अत्यंत अधिकार संपन्न व्यक्तिमत्व. पण या भागाला तसं बघितलं आपण तर खूप चांगलं वलय आहे परमार्थाचं. तसं बघितलं तर मी कालही एका कीर्तनकाराला सांगितलं, स्पष्ट सांगितलं, कोकणातली माणसं जेवढं चांगलं गाळून ऐकतात तेवढी महाराष्ट्रात कुठे चांगली ऐकणारी माणसं नाही. लक्षात ठेवा. म्हणून इथे येणारा प्रत्येक कीर्तनकार हा विचार करून बोलत असतो, आपल्याकडे आलेला कीर्तनकार, हे ध्यानात ठेवा. म्हणून आज या ठिकाणी आपल्या या संपूर्ण समाजामध्ये आज कीर्तन करण्याचा योग मला प्राप्त झाला. आमचे भरत महाराजांनी मला फोन केला कीर्तनासाठी. तसं दशमीचा कार्यक्रम मी सहजासहजी कुणाला देत नाही, कारण आमच्या इथं एक परंपरा आहे, जुनी आमच्या वडिलांची परंपरा, गेली कित्येक वर्षाची परंपरा आहे. तिथं तो वार्षिक कार्यक्रम ठरलेला. पण पटकन हो म्हटलो, डायरीमध्ये नोंद केली. आता त्यांनाही विनंती केली, म्हटलं आता क्षमा करा. कार्यक्रम जेव्हा आपण चुकवतो तेव्हा लोकांचे अनेक प्रकारचे समज, गैरसमज निर्माण होतात लोकांच्या मनामध्ये, याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून हा जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह दिन आहे. आणि तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा आहे. बघा, एका महापुरुषाची जयंती तारखेप्रमाणे आणि दुसऱ्या महापुरुषाच्या जीवनामध्ये अत्यंत आनंदाचा दिवस, भाग्याचा दिवस, श्रीगुरूंची भेट होऊन ज्यांना अनुग्रह प्राप्त झाला स्वप्नामध्ये,
तो आजचा दिवस आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, असा हा अतिशय प्रसिद्ध असलेला दिवस संप्रदायातला. आणि आज या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी योग मला प्राप्त झालेला आहे. कीर्तनासाठी गुणवान टाळकरी आहेत, कीर्तनामध्ये बसलेले श्रोते सगळे भगवत तुल्य आहेत. आज मांडे महाराज माझ्या कितीतरी वर्षांनी आज कीर्तनात बसलेले आहेत. सर तर आमच्या कीर्तनामध्ये असतात नेहमीच. लवडे महाराज आहेत, आमचे माळकर महाराज आहेत, भरत महाराज आहेत, हे सगळे या परिसरातली, तांडेल महाराज आमचे सगळी मंडळी आज या परिसरातली उपस्थित आहे. वेळ जरी कमी असेल तरी मात्र या कीर्तनातला एकही क्षण मी वाया जाऊ देणार नाही हे तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. विठ्ठला थोडा सुद्धा वेळ वाया जाऊ देणार नाही कीर्तनातला. आणि असं चुकून म्हणणार आहे का राहिलेलं पुढच्या वर्षी बघू म्हणून, असं म्हणू शकत नाही की राहिलेलं पुढच्या वर्षी बघू. एक दिवशी असेच कीर्तनकार म्हटले बघू राहिलेलं पुढच्या वर्षी सांगू. खालून एकाने सांगितलंय महाराज तुम्हीच सांगून गेले क्षण भंगूर नाही भरोसा म्हणून. इथं माणसाचा क्षणाचा भरोसा नाही, तुम्ही पुढच्या वर्षीची हमी देता आम्हाला, आताच सांगून मोकळा व्हा. आज या ठिकाणी मी सेवेकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग निवडलेला आहे. अतिशय चिंतनीय अभंग आहे. तुकोबारा या अभंगातून आपलं कार्य सांगतात. मी कशा करता या जगामध्ये आलो, माझं येण्याचं प्रयोजन काय. आपण जर या जगाचा विचार केला तर या जगामध्ये आपल्याला, या संसारामध्ये, संसार म्हणजे जग, जगाला संसार म्हटलं जातं. या संपूर्ण संसारामध्ये जगामध्ये आपल्याला 3 श्रेणी पाहायला मिळतात. एक आहे जीव, दुसरे आहे संत आणि तिसरा आहे ईश्वर. अशा 3 श्रेणी आहेत जगामध्ये. एक आहे जीव, दुसरे आहे संत आणि तिसरा आहे ईश्वर. अशा 3 श्रेणी आहेत. या तिघांच्या बाबतीमध्ये एक मी कोटी सांगून गेलो होतो, कदाचित आपल्या लक्षात असेल ती कोटी. फक्त जगायचं म्हणून जगतो जीव, जागवण्याचं काम करतात ते संत आणि जगवण्याचं काम करतो तो ईश्वर. लक्षात ठेवा. जगायचं म्हणून जगतो जीव. एकाने विचारलं जीव म्हणजे कोण? अरे आपण म्हणजे जीव, दुसरं कोण आहे? आपण जीव, सगळेजण जीव दशा भोगतो तो जीवच आहे. फक्त जगतो, जगायचं काम जीव करतो, जगवण्याचं काम ईश्वर करतो आणि जागवण्याचं काम संत करतात. अशा 3 श्रेणी जगामध्ये आहेत. आपला जर विचार केला माणसांचा तर तुम्हाला सांगतो ना, काही माणसांना आम्ही का जन्माला आलो हेच कळत नाही. त्यांच्या जगण्याकडे बघितलं ना सर तर की विकाक्षरशी त्यांच्या जगण्याची, त्यांच्याकडे बघितल्यानंतर आणि असं वाटतं की ही माणसं का जगत असतील. एवढं सांगून सुद्धा, कळून सुद्धा माणसं जर परमार्थ करीत नसतील तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना जंतू म्हटलेले. ते जीव जंतूशी केवी कळे. जंतू आहेत ते. घाणीमध्ये पडलेले किडे असतात ना, बैलाच्या अंगावरती खट पडली बैलाच्या अंगावरती, तुम्ही त्याला खटच म्हणता ना. बैलाच्या अंगावर जर खट पडली आणि ती खराब झाली, ती खट खराब झाली तर त्याच्यामध्ये किडे पडतात. आणि तुम्ही जर एखाद्या बुवाने विचार केला की आपण त्या किड्यांना वाचवू, जगू त्यांना, आणि त्याने ते घाणीतले किडे काढले आणि बर्फाच्या लादीवर ठेवले, पण ठेवताच क्षणी ते किडे मेले. ज्ञानोबा म्हणतात तू वेडा आहे, तुला कळत नाही. घाणीतल्या किड्यांना घाणीचा कधी कंटाळा येत नाही, त्यांना जगण्यासाठी घाण लागते. तसं काही माणसांचं जीवन अत्यंत घाणेरडं आहे. की अक्षरशः त्यांच्या जगण्याची, ते का जगत असतील असं वाटतं आपल्याला. जगायचं म्हणून जगतात. तुम्हाला आमचे भीमा महाराज माहिती असतील, धोक्याचे, बरं का. मला आमच्या नात्यातले होते, त्यांना चांगला सहवास मिळाला काही वर्षी. मला ते एक गोष्ट सांगायची, बाबा चांगला जग असं म्हणायचे ते. त्यांचा दुसरा एक शब्द होता आमच्यासाठी, परमार्थाला माणसाच्या फळं आली पाहिजेत म्हणायचे. झाड लावलं का झाडाला जशी फळं येण्याची माणसं वाट बघतात ना, तशी केलेल्या परमार्थाला सुद्धा माणसाच्या फळं आली पाहिजेत. लक्षात ठेवा. जर केलेल्या परमार्थाला फळं नाही आली तर उपयोग काय? मग परमार्थाला येणारी फळं कुठली आहेत? शांतीचं फळ, समाधानाचं फळ, आनंदाची फळे, सेवादान. जीवनामध्ये आनंदाच्या उर्मी आल्या पाहिजेत, अशी फळं आली पाहिजेत परमार्थाला, असं ते म्हणायचे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ज्याचं जगणं चांगलं त्याचा मृत्यू चांगला. ज्याचं जगणं चांगलं आहे त्याचा मृत्यू चांगला आहे. बघा तुम्ही काही काही माणसं आहेत ना, या
काही काही माणसं सर जर बघितलं तर जिवंत आहेत, पण जिवंत असून सुद्धा लोक विचारतात का हल्ली ते दिसत नाही, मेले का होते? हल्ली ते दिसत नाही, ते मेले का? म्हणजे हा जिवंत असून सुद्धा लोक चर्चा करतात तो मेला का होतो, दिसत नाही हल्ली. आणि काही माणसं गेलेले आहेत तरी लोक म्हणतात ते आहेत असा आम्हाला भास होतो, त्याच्या जगण्याला काहीतरी किंमत होती. विठ्ठल जीव आहे, फक्त जगायचं म्हणून जगतो जीव. ईश्वर हा जगवण्याचं काम करतो, आपल्या सर्वांना तो जगवतो. त्याने मायेचा आश्रय घेऊन जगताची निर्मिती केली आणि जगताची निर्मिती केल्यानंतर त्या ईश्वराला ही सुद्धा चिंता आहे का मी निर्माण केलेली प्रजा जगली पाहिजे म्हणून. कळलं ना तुम्हाला? आईने फक्त तुम्हाला सांगतो माझं बाळ जन्माला आल्यानंतर कसं निघेल, कसं वाढेल एवढी चिंता आहे. पण ते पोटामध्ये असताना आईच्या नाभीला जोडलेली एक नाळ, आईची नाभी आहे तिला जोडलेली एक नाळ, ती नाळ त्या गर्भाला जोडलेली आहे. आईने खाल्लेला अन्नरस, आई जे अन्न खाते तो अन्नरस त्या नाळीमधून बघा त्या गर्भाला तो मिळतो. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आईने खाल्लेलं अन्न त्या बाळापर्यंत पोहोचवण्याचं काम माझा ईश्वर करतो. आणि म्हणून कारे नाठविसी कृपाळू देवाचे हा सगळा अभंग पाहून घ्या, लक्षात ठेवा. आईच्या पोटामध्ये त्यांनी सांभाळ केला, जन्माला आल्यानंतर आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केली. बाळा दुधा कोण करीत उत्पत्ती सगळ्यांच्या मोठ्या पाठ्यांच्या प्रमाणे वेळ घेत नाही, जगवण्याचं काम ईश्वर करतो. आता इथं शंका अशी आहे, एका माणसाने माझ्या बोलण्यावरती आक्षेप घेतला. तो म्हणला तुमच्यासारखे कीर्तनकार लोकांना म्हटले काहीतरी चुकीचं सांगतो. म्हणलं काय सांगितलं बाबा चुकीचं? तो म्हटलं चुकीची गोष्ट आहे. अरे आम्ही आमच्या पायाला जसा काही भवरा बांधलेला आहे, सकाळी 6ला उठतो, 7ची गाडी पकडतो, संध्याकाळी आम्ही रात्री घरी 10 वाजता घरी परत येतो. जवळजवळ आम्ही 15 तास राबतो, तेव्हा कुठं महिन्याला आमच्या हातामध्ये 25 हजार मिळतात. आणि तुम्ही वरून म्हणता माणसाला देव पोचतो म्हणून. देव पोचतो माणसाला? नाही, तुमचं चुकीचं आहे. आम्ही जर कामच नाही केलं तर ईश्वर आम्हाला कसं काय पोचू शकतो, हा प्रश्न आहे. ही भ्रांती पहिल्यांदा आपल्या मनातून निघून गेली पाहिजे. एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, ही भ्रांती पहिल्यांदा आमच्या मनातून गेली पाहिजे की आम्ही कष्ट करतो म्हणून आमचा परिवार जगतो. आता त्याचं उत्तर असं आहे, भले तुम्ही कष्ट करता तुमच्या परिवाराला जगवण्यासाठी, मला कबूल आहे, मला मंजूर आहे, पण सायास करण्यासाठी लागणाऱ्या अंगातलं बळ आहे, शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती ऊर्जा प्रदान करणारा माझा ईश्वर आहे. आणि म्हणून एक प्रसंग तुम्हाला सांगतो. अर्जुनाचं वर्णन करताना भगवान म्हणतात, अर्जुनाचं वर्णन करताना पहिल्या अध्यायातून ती उभी आली आणि दुसऱ्या अध्यायातून ती उभी आली. फक्त दोन्ही ठिकाणी तिचा उत्तरार्ध बदलला. कोणती ओवी? पहिल्या अध्यायात पण तीच ओवी आहे, दुसऱ्या अध्यायात पण तीच ओवी आहे, फक्त त्याचा मागचा उत्तरार्ध बदलला. आता एका ठिकाणी तुवा शब्दाचा प्रयोग केला आणि एका ठिकाणी जेने शब्दाचा प्रयोग केला. पहिल्या अध्यायामध्ये जेने शब्द आला, तिथं तापमान बाळा. जेने संग्रामी हारू जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, पवाडा पा केला गंधर्वाचा. पवाडा पा केला गंधर्वाचा दुसऱ्यामध्ये. जेने संग्रामी हारू जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला. बरं का, दोन्ही ठिकाणी हे दृष्टांत आले. मला हे सांगायचं, संग्रामामध्ये युद्धामध्ये भगवान शंकराचा पराभव केला, निवांत कवचाला त्यांनी सळो की पळो केलं. गंधर्वांनी सुद्धा त्यांच्या पराक्रमाचे पवाडे गायलेले आहेत. आता हा एक एक दृष्टांत सांगायला गेलो तर आपलं कीर्तन त्या दृष्टांतावर होईल, आपण बाजूला राहील. पण सांगत नाही. बरं नाही सांगावं तर ते म्हणतील तुला येतच नसेल तर सांगशील कुठून, असं तुम्ही माझ्यावरती आक्षेप घेऊ शकता. तरी सांगतो तुम्हाला थोडक्यात. पाशुपत आश्रम मिळावा म्हणून भगवान शंकराची साधना आराधना तपश्चर्या केली. शंकराने परीक्षा बघितली. काय झालं? एक गणाला सांगितलं तू डुक्कर हो, आणि अर्जुन साधनेला बसलाय, त्याला धडक मार, त्याला खाली पाड, त्याची तपश्चर्या भंग कर. एक तो गण डुक्कर झाला. अर्जुनाला त्याने अशी धडक मारली. अर्जुनाच्या बरं का समाधीचा भंग झाल्यानंतर इतका राग आला, बाजूला धनुष्य होता उचलला, लगेच भात्यातून बाण काढला आणि त्या डुकराच्या दिशेने एक बाण सोडला. आता तिकडे भगवान शंकराने एका व्याधाचं रूप घेतलं होतं, पारध्याचं रूप. त्यांनी पण तिकडनं बाण मारला. दोन्ही बाण एकाच वेळेला त्या डुकराच्या अंगामध्ये शिरल्यानंतर बरं का तो पारधी म्हटला याला मी मारलाय.
अर्जुन म्हटला नाही मी मारलेला आहे. आता शेवटी असा त्यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. शेवटी तो पारधी म्हणजे भगवान शंकर म्हटले हिंमत असेल तर माझ्याशी लढाई करून दाखव, मला हरवून दाखव तर मी समजेन तू डुकराला मारला असणार म्हणून. तेव्हा शंकराच्या म्हणजे त्या व्याधाच्या रूपामध्ये असलेले शंकर त्यांचं आणि अर्जुनाचं घनघोर युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये भगवान शंकराचा पराभव झाल्यानंतर शंकराने पाशुपत अस्त्र अर्जुनाला दिलंय. 2 निवांत कवच हे समुद्राच्या काठावरती राज्य करणारे इंद्राला त्यांनी सळोकी पळ केलं. हिरण्यकश्यपाच्या कुळातले त्याला सुद्धा अर्जुनाने धुळीला मिळवलं आणि पवाडात्वा केला गंधर्वाचा. याच्या बाबतीत विचार केला तर महाभारतामध्ये आलेला दृष्टांत आहे. द्रौपदीला वरण्यासाठी जेव्हा पांडव चालले होते तेव्हा अंगपूर्ण नावाचा एक गंधर्व रस्त्यामध्ये आडवा आला. विनाकारण तो पांडवांना म्हणतो माझ्याशी लढाई करा. काही माणसांना विनाकारण अंगावर पडतात, विनाकारण अंगावर पडतात आपल्याला काही कारण नसताना. तो अंगपूर्ण नावाचा गंधर्व म्हटलं माझ्याशी लढाई कराल का तुम्ही, तुमचं लय नाव ऐकलंय म्हटलं, तुम्ही इतके पराक्रमी तितके पराक्रमी म्हणून. अर्जुन म्हटलं आम्ही चांगल्या कामासाठी चाललोय, विनाकारण आम्हाला अडवा येऊ नको. तो म्हटला तुमच्यामध्ये हिंमतच नाही तर तुम्ही काय माझ्याशी लढाई करणार आहे. शेवटी मग नाईलाजाने सांगितलं धर्मराजाने आता याला सुद्धा जरा अर्जुना तुझा पराक्रम दाखव. अर्जुनाने अंगपूर्ण नावाच्या गंधर्वाचा पराभव केल्यानंतर आता तिथं तो हारला. त्याने हार कबूल केली आणि पायाकडून त्यांनी सांगितलं की मी हारलो म्हणून मी तुम्हाला आज काहीतरी देणार आहे. आणि म्हणून सूक्ष्म पदार्थ दर्शक चाक्षुषी विद्या ही पांडवांना शिकवली त्या गंधर्वाने आणि त्याने संपूर्ण गंधर्व समाजाच्या समोर अर्जुनाच्या पराक्रमाचे पवाडे गायले की खरोखरच हे पराक्रमी आहेत म्हणून. आता तुमच्या लक्षात आलं एवढा पराक्रमी असलेला अर्जुन ज्याने 11 अक्षौहिणी कौरवांना धुळीला मिळवले, 11 अक्षौहिणी सैन्य धुळीला मिळवलं. पण तोच अर्जुन जेव्हा भगवान कृष्णाच्या सोबत गेला होता द्वारकेमध्ये, भगवंताने संपूर्ण द्वारकात आपल्याला माहितीये यादवांचा संवार झाला. यादवाचा पोर एक गोप्या बहुतची खेळ खेळणारे, लहान थोर अवघी मारिले, खेळची मोडून गेला रे, खेळची मोडून गेला रे, ऐक खेळात गोप्या भरारे. गोप्या म्हणजे कोण? भगवान कृष्ण. बहुतची खेळ खेळणारे 56 कोटी यादव त्याने मारले व स्वतःचे, लहान थोर अवघी मारिली, खेळची मोडून गेला रे. आणि मग जेव्हा यादवांचा संवाद झाला एकमेकाच्या हातून त्याच्यानंतरची घटना आहे. एका व्याधाने भगवान कृष्णाच्या पायाला बाण मारल्यानंतर त्याच्यामध्ये भगवान मूर्छित पडले. ही वार्ता अर्जुनाला कळली आणि अर्जुनाला कळल्यानंतर अर्जुन तिथे आला. देवाला बघून अतिशय दुःख झालं, त्याला तो रडू लागला ओक्साबोक्सी. देवाने सांगितलं बाबा हे कर्म आहेत, कर्म भोगून संपायचे असतात, लक्षात ठेव. मी माग वालीला लपून मारला होता, आता त्याच वालीने इथं एका व्याधाचं रूप घेऊन मला मारलेलं आहे. कर्म चुकत नाही बरं, देवाला काय पण देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून सगळा अभंग तुम्ही पाहून घ्या बरं का. ज्ञानोबारायांचा कर्मपर जो अभंग आहे हा सगळा तुम्ही अभंग पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कर्म भोगल्याशिवाय पर्याय नाही. ज्या वालीला भगवंताने झाडाच्या आड लपून मारला तोच वाली इथं व्याध होऊन कृष्णाच्या बाण मारतो. अर्जुन ओक्साबोक्सी रडतो, देवा आता कसं रे बा तुझ्याशिवाय आम्ही जगू. देवाने सांगितलं मला उठून बसण्यासाठी फक्त तुझा हात जरा माझ्या हातात दे. असा अर्जुनाने हात पुढे केला आणि अर्जुनाचा हात देवाने हातामध्ये घेतला आणि तुम्हाला सांगतो काय झालं. डोळ्याची पापणी लवते न लवते निमिष म्हणतात त्याला, तेवढ्या वेळेमध्ये अर्जुनाच्या अंगातलं बळ देवाने काढून घेतलं, शक्ती काढून घेतली अर्जुनाच्या अंगातली आणि भगवंताने तिथं आपला अवतार संपवला. भगवान कृष्णाचा अवतार पूर्ण झाल्यानंतर तिथे पुढे आपल्या सर्वांना माहिती आहे की मग द्वारकेवरती राक्षसांनी स्वारी केली, द्वारका लुटून नेली. अर्जुन एवढा मोठा पराक्रमी पण त्याला सुद्धा झाडाला बांधून ठेवला
आणि त्याच्या समोर लंकेत द्वारकेतलं सोनं सर्वांनी लुटून नेलं. अर्जुन काहीच करू शकला नाही, फक्त हाताची घडी घालून फक्त असा बघत होता. का तर त्याच्या अंगामध्ये जे बळ होतं ना, बळ, ते बळ देवाने काढून घेतलं. तसं जोपर्यंत आपल्या अंगामध्ये बळ आहे तोपर्यंत तुम्ही मेहनत करू शकता, कष्ट करू शकता, सायास करू शकता, कुटुंबाला पोसू शकता. म्हणून तुकाराम महाराजांच्या शब्दाला नकार द्यायचा नाही. पोषितो जगासी एकलाची. तुम्हाला जर एवढी घमंड असेल स्वतःच्या कष्टावरती तर तुम्ही हा विचार का करत नाही हो? दगडाच्या खाली वर्षानुवर्षे बेडूक राहतो, कोण त्याला, मला तुम्ही सांगा बघू. खडकावरती झाडं उगवतात, जीवन तयासी कोण घाली, कोण त्याला पाणी घालतं, मला तुम्ही सांगा ना. आता चकोर पक्षाची पिलं चंद्राचं अमृत सेवन करण्याचा प्रयत्न करतात. भगवंताने त्यांना ती कला प्रदान केलेली आहे. छोटी छोटी पिल्लं, तुम्हाला सांगतो, शारदीयचे चंद्रकळे माझी अमृत कनक ओवळे, ते वेचिती मवाळे चकोर तलगे. सातक नावाचा पक्षी आहे तो, तुम्हाला माहिती असेल, तो कुठलं पण पाणी पित नाही. आकाशातून पडणारं जी पावसाच्या धारा आहेत, वर्षा ऋतूचं पाणी, तेच तो चातक पितो. तुकोबाराय म्हणतात, पहा तो चातक नेगे भूमी जला, वरुषे उन्हाळा मेघ तया. आता मला सांगा, मग तो परमात्मा पोचतो का नाही आपल्या सर्वांना? मग आपण केवळ फक्त अभिमान करतो की बाबा आम्ही आमचं पोट भरतो म्हणून. नाही, ईश्वर हा जगवतो आम्हा सर्वांना. म्हणजे जीव जगणारा, ईश्वर जगवणारा आणि संत जागवणारे. संत जागवतात. अनादी काळापासून हा जीव अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपलेला आहे. त्या अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपलेल्या जीवाला जर जाग नाही केलं तर मात्र याचं पतन होईल, याची कीव, याची दया संतांना येते आणि ते हलून जाग काढतात. काय त्यांची जागी करण्याची पद्धत आहे बघा तुम्ही. थांबता बाळा जरा. आता जागा रे भाई नो जागा, 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 जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या नाडो विभागा, मला बोलू नको, टाळ वाजवा, थोडा जाताना इफेक्ट ठेवायचा. चोर निजल्या नाडो विभागा, चोर निजल्या नाडो विभागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा रे भाई नो झोपेमध्ये असताना चोर तुमच्या घरामध्ये चोरी करू शकतो. उठा, उत्तिष्ठ जागृत, उठा उठा, जाग करतात त्या. एक जुन्या काळामध्ये डबल बारीवाले बुवा आमच्या भागात यायचे पुष्कळ. शिवराम बुवा वरळीकर असायचे, परशुराम बुवा दीक्षित, हे आपली रत्न आहेत आपल्या भागातली सगळी. हे डबल बाऱ्या पूर्ण आमच्या भागात जास्त व्हायच्या. त्या दिवशी मी कुठेतरी बॅनर बघितलं, कीर्तनाची डबल बारी. काय करावं आता सांगा. जुगल, हा जुगल जुगल पटत का बुद्धीला? न पटण्यासारखी गोष्ट. आणि त्यावेळेला मी एक तुम्हाला सांगतो बुवा, तुम्ही बसलात कीर्तनामध्ये, एक अभंग मी त्यावेळेला ऐकला होता एका भाषणामध्ये. आजही तो अभंग माझ्या लक्षात आहे. ब्रह्मानंदांचा तो अभंग आहे. शब्द लय मार्मिक आहेत त्यातले. थाट टाकत मुसाफिर जागते रहना नगर में, चोर आते, खराब करू नका.
लिमिटेड ठेवायचं. मुसाफिर जागते रहना नगर में चोर आते हैं, उठा जागे व्हा. काकड्याचं संपूर्ण आता कशाला बिघडलं बाळा, होतं तसं ठेवायचं परत, काय करावं. काकड्याचं सगळं प्रकरण तुम्ही पाहून घ्या. काकड्याच्या प्रकरणामध्ये संत कसे जागे करतात तुम्ही पहा. उठा जागे व्हा रे आता. पण मला एकाने शंका विचारली, कोण जागवतो दुसऱ्या माणसाला? सोपं उत्तर आहे, जो स्वतः जागा आहे तो दुसऱ्याला जागू शकतो. आता अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, लाखो कीर्तनकार लोकांना जागवतात तरी माणसं जागी होत नाही. त्याचं उत्तर आहे, झोपलेली माणसं थोडी लोकांना उठू शकते. भगवान म्हणतात, या निशा सर्व भूताना तसे जागृती संयमी. जिथं जग झोपलेलं आहे तिथं ते जागे, आणि ते जागं राहून जगाला जागं करण्याचं काम करतात. त्याच्या जागं करण्यामध्ये पण 2-3 पद्धती आहेत. पहिल्यांदा ते लोकांना प्रेमाने सांगतात उठा, नाही प्रेमाने जागे झाले मग मोठ्याने ओरडून बोलतात, उठा वाजत असे बोंब नाही गती काळी. तिसरा पर्याय, शिव्या देऊन माणसाला जागवतात. तुम्हाला फक्त तुकाराम महाराजांची एकच शिवी माहित असेल, आपल्याला फक्त एकच शिवी माहिती आहे. गाथेचं पालन करीत नसतील त्यांना एकच शिवी माहिती आहे, किती सांगू तरी नाही ऐकत ती बटणीची. आम्ही कीर्तन झालं, फक्त मला ते खोलीत भेटा, तुम्हाला मी 2-3 शिव्या सांगतो. कीर्तनात सांगत नाही मी तुम्हाला शिव्या, तुकाराम महाराजांच्या. शिव्या देऊन माणसाला जागवतात, आणि शिव्या देऊन माणसं जागी झाली नाही मग शेवटी पुढचा पर्याय, हात जोडून लोकांना जागवतात. हात जोडून सुद्धा माणसं जागी झाली नाही मग देवाला म्हणतात, देवा माझ्या अंगात जर ताकद असली ना तर फटके देऊन त्यांना उठवले असते, पण काय करू, अंगात ताकद नाही ना माझ्या, काय करू देवा, ऐसी नाही शक्ती, दंडुनिया पुढे ती वाटे लावू. आणि एवढं सगळं करून पण माणसं नाही उठली ना नांदे बाबा, मग संतांचा आणखी एक पर्याय आहे. फक्त मुद्दे लक्षात ठेवा कीर्तनातले. प्रेमाने बोलून जागवतात, शिव्या देऊन जागवतात. शिव्या देऊन जागे झाले तर मग पाया पडतात, आणि पाया पडून सुद्धा माणसं जागी झाली नाही मग शेवटचा पर्याय कोणता आहे? कोणता पर्याय? तुकाराम महाराज म्हणतात, मग शेवटचा पर्याय संतांकडे. स्वतः कमवलेलं पुण्य या माणसाला जागा करण्यासाठी ते खर्च करतात. ऐसे जागविले बहुत कधीतरी पडला असेल ना,
ज्ञानोबरायांपासून तर पार आमच्या कांबेकर महाराजांपर्यंत, सावळाराम महाराजांपर्यंत संतान लोकांना जागी केले, तरी सुद्धा माणसं जागी होत नाही. याचं कारण काय असेल? याचं उत्तर एकच आहे, माणसं जागीच आहे, फक्त त्यांनी झोपेचं सोंग घेत नाही. जे खरोखर झोपलेले आहेत ना लबडे बाबा, त्यांना नुसती पक्वा जाऊन थाप पडली तरी उठतील. ते खरोखर झोपलेले आहेत ते. पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतले त्यांना तुम्ही नाशिकचे ढोल घेऊन या, पुण्याचे आणा, नाही पटलं तर आमच्या इथे बाजूला चांगले ढोल आहेत मोठे, ते घेऊन या. दुनियातली तुम्ही बँड घेऊन या, पण ते उठू शकत नाही. ते त्यांनी झोपेचं सोंग घेतलंय. तसं 750 वर्षापेक्षा जास्त काळ गेला संतांचा, तरी सुद्धा मात्र लोक जागी होत नाही. त्या दिवशी एका आमच्या बुवाला मी सांगितलं कीर्तन करायला, जरा हळू बोलत जा, कीर्तनात जरा हळू बोलायचं, असं जास्त रेटून बोलू नको, शिराबिरा तुटतील तुझ्या गळ्याच्या. म्हटलं तर कशाला ओरडून बोलतात? कीर्तनामध्ये ओरडून बोलायची गरजच नाही काही, मला असं माझं प्रामाणिक मत आहे. ओरडून बोलायची काही गरज नाही. बरं, मला किती पण लोकांना सांगितलं, लोक ऐकत नाही. अरे खूप गेले मातीमध्ये, लाखो गेले तुझ्यासारखे, तू कशाला ओरडतो? बरं, माझं मत आहे प्रामाणिक. आवाजाची उंची वाढवण्यापेक्षा विचाराची उंची वाढवली की हळू बोललं तरी कळतं लोकांना. विचाराची उंची वाढवायची, आवाज कशाला वाढवायचा? 750 वर्ष झाली संत जागवतात आपल्या सगळ्यांना, आपण जागे होत नाही. ठीक आहे, मी सांगत होतो तुम्हाला की जगतो तो जीव, जगवतो तो ईश्वर आणि जागवतात ते संत, अशा 3 श्रेणी आहेत. आता या तिघांच्या बाबतीत आपण परत विचार करू. या जगामध्ये कर्म भोगण्यासाठी आला तो जीव, कर्मशेष होता मागचा, तो भोगण्यासाठी इथं आला. वासना शिल्लक होती, ती घेऊन इथं जन्माला आला. आयुष्यामध्ये कुरकुर करायची नाही कधी. दुःखाच्या बाबतीमध्ये माणसं कुरकुर करतात ना, दुःखाच्या बाबतीमध्ये सतत कुथत असतात, असं तसं. हा सगळा मागचा घेऊन आला विराट, तो सगळा मागचा कुटाणा घेऊन आलेला आहे. तो मागचा कुटाणा भोगतो तो. तुकाराम महाराजांनी एका शब्दात सांगितलं आम्हाला, अनेक लगे रुसावे बहुता आपुल्या संचिता वासोल्या. कशाला लोकांच्या डोक्यावर खापर फोडतो? मागचा तुझा कर्माचा शेष शिल्लक होता, तो भोगतो इथं. तो थोडा थोडा सुटणार आहे. आम्ही सगळे कर्म भोगण्यासाठी इथं आलो, पुष्कळ प्रमाण आहे. देव कशा करता इथं आले, ईश्वर कशा करता इथं आले, तर हे आपण ईश्वरालाच विचारू. आपण तुम्ही इथं कशा करता आले म्हणून परमेश्वराला आपण विचारू, तुम्ही इथं कशा करता येता हो? तुमची निर्गुण सत्ता सोडून तुम्ही सगुण सत्तेमध्ये काय येता? भगवान म्हटले, मी निर्गुण सत्ता सोडून सगुण सत्तेमध्ये येतो. त्याचं कारण आहे असं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमा धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आता या वचनावर विश्वास नसेल तर रामायणामध्ये जाऊ आपण. रामायणामध्ये भगवान महादेवाला आपण विचारू. आपल्या देशाचं भाग्य आहे, रामायणासारखा ग्रंथ, भगवद्गीतेसारखा ग्रंथ या भारतभूमीतल्या लोकांसाठी आज तुम्हाला सांगतो, एवढी मोठी संपत्ती आमच्यासाठी आहे, रामायण आणि भगवद्गीता. रामायणामध्ये पार्वती मातेने भगवान महादेवाला खूप शंका विचारली होती, निर्गुण सत्ता सोडून कशासाठी येत असेल देव जगामध्ये? प्रथम सुकारण कहू विचारी निर्गुण ब्रह्म सगुण वपुधरी. कशासाठी येत असतील इथं? मग तेव्हा भगवान महादेवाने डोळे पिटून स्मरण केलं भगवान परमात्म्याचं आणि पार्वतीला सांगायला सुरुवात केली. एखाद्याने आपल्याला सांगितलं ना परमार्थ सांगा, तर पहिल्यांदा थोडं चिंतन करायचं, मग सांगायचं समोरच्या माणसाला. बरोबर, भगवान शिवजी डोळे मिटून अंतर्मुख झाले, थोडा विचार केला आणि मग पार्वती माते. आणि पुन्हा एक सांगतो तुम्हाला आता विषयाला म्हणून, कीर्तनकार कोणी असतील तर 2 जण सोडून, कोणी फोनवरती प्रश्न विचारले बिलकुल उत्तर देऊ नका. कोणी तुम्हाला फोनवरती प्रश्न विचारेल त्याला फोनवरती बिलकुल उत्तर द्यायची नाही आणि देतच बसायचं नाही. तुम्ही केलेली सगळी उत्तर रेकॉर्डिंग करून ते युट्यूबला टाकतात ते लोक, लक्षात ठेवा. त्याला सांगा माझ्या घरी आहे, थोडीशी माझी सेवा कर, मग माझ्याजवळ बस, मग मी तुला सांगेन, तुझ्या प्रश्नाची उत्तर देईन, चर्चा करू आपण. त्या दिवशी मला एकाने फोन केला, बरं का, आज माझा वाढदिवस आहे,
मी म्हटलं वा 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 धन्यवाद, तुम्ही मला केला, तुम्हाला माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. लगेच रेकॉर्डिंग करून दुसऱ्या क्षणाला युट्यूबला आला, वादिंगे महाराजांच्या मला शुभेच्छा प्राप्त झाल्या. काय करावं? कुणी प्रश्न विचारला थोडंसं अंतर्मुख व्हायचं, चिंतन करायचं. भगवंताने डोळे मिटले पार्वती मातेच्या प्रश्नाचं उत्तर देताना, डोळे मिटले भगवान महादेवाने, अंतर्मुख झाले. बंदऊ बाल रूप सोई रामू सबसिती सुलभ जपत जिसु नामू मंगल भवन अमंगल हारी द्रवू सुत शरद अजर बिहारी. आणि मग त्याच्यानंतर भगवान आता बोलतात भगवान महादेव, पार्वती तू प्रश्न विचारला निर्गुण ब्रह्म सगुण का होतं, तर त्याचं उत्तर आहे जब जब होई धर्म की हानी बाढ़ई असुर अधम अभिमानी करयाणी ती जाई नाही बरणी सीधई विप्र धेनु सुर धरणी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरे हृदया निधि सज्जन असो निर्गुण ब्रह्म सगुण का होतं, धर्माची संस्थापना करण्यासाठी होतं. आता ऐका तुम्ही, जीव कर्म भोगण्यासाठी आला, भगवान धर्माची संस्थापना करण्यासाठी आले. आता राहिले संत, जागवणारे संत. मग आम्ही आता संतांना विचारायचं, संत हो मग तुम्ही कशासाठी येता, तुमचं इथं येण्याच्या मागचं कारण काय? मग आम्ही इथं जगामध्ये कशा करता येतो, काय काम करण्यासाठी येतो, याचं उत्तर जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देतात. पालन करण्यासाठी आम्ही आलो इथं. पुढे म्हणतात पाखंडाचं खंडन करण्यासाठी आम्ही इथं आलो. ठीक आहे, शब्दाकडे लक्ष द्या थोडस. भगवान धर्माची संस्थापना करण्यासाठी येतात. धर्म आधीच आहे, धर्म अनादी आहे. जगामध्ये धर्म आहे म्हणून जग आहे. बरं का, धर्म आहे म्हणून जग आहे, लक्षात ठेवा. काही माणसांनी धर्माचं पालन करायचं सोडलं, नवीन धर्म कसा निर्माण करता येईल त्यासाठी तयारी सुरू केली. पूजेला ब्राह्मण बोलवायचे नाही, लग्नामध्ये ब्राह्मण बोलवायचे नाही, नवीन धर्म उभा केला काहीतरी. मी त्याला प्रश्न विचारला, मग तुम्ही नवीन धर्म जर स्थापन केला तर मेल्यानंतर तुम्ही पूर्णार्थी जाणार, नेमकं काय करणार तुम्ही?
अरे धर्म अनादी आहे, धर्म जुना आहे. तुम्ही धर्माच्या विषयी काय बोलताय? पहिली गोष्ट अशी आहे का लोकांना म्हणजे असे हे बरळतात नाही, असे अर्धे हळकुंड, यांना धर्म शब्दाचा अर्थच नाही कळला. काही लोकांनी जातीला धर्म म्हटलं, जातीला तो धर्म म्हणतात. जो मराठी धर्माचा, तो कुणबी धर्माचा, तो आगरी धर्माचा, तो कोळी धर्माचा, तो मुसलमान धर्माचा. वेगळेच लोक. जात म्हणजे धर्म नाही. जात जर धर्म म्हणाल तर ती संकोचित व्याख्या होईल. धर्म तेवढा संकोचित नाही बरं का. या संपूर्ण जगाच्या सुखाला अधिष्ठान काय असेल तर धर्म आहे असं शास्त्र सांगतं. विश्वस्य धर्म जगतः प्रतिष्ठः धर्म रक्षती रक्षितः. जसं या मंडपात एवढा मोठा उजेड पडलेला आहे, या उजेडाला आधार काय? हे पेटलेले बल्ब आहेत. मी तर माईकवरती बोलतो, त्याला आधार काय? ते कनेक्शन तिकडच आहे. अधिष्ठान संपलं की आद्यस्थाला काही किंमत राहत नाही, लक्षात ठेवा. जग हे धर्मावरती आधारलेलं आहे. तुम्ही धर्म जगवा, धर्म तुम्हाला जगवेल. तुम्ही धर्म संपवा, धर्म तुम्हाला संपेल. ज्यांनी धर्म संपवला, धर्माने त्यांना संपून टाकलेलं आहे, लक्षात ठेवा. धर्म शब्दाचा अर्थ आहे बरं, ज्याचं आचरण केल्यानंतर, ज्या कर्माचं आचरण केल्यानंतर मानवी जीवनामध्ये सुख मिळतं, अशा कर्माला धर्म म्हणून संबोधलं जातं. ज्या दिवशी ते कर्म आपल्याकडून घडत नाही, त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश होतो. म्हणून तसं विविध ग्रंथांमध्ये धर्माच्या अनेक प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत बरं का. परंतु अगदी समजेल अशा भाषेमध्ये सांगतो, धर्माचे 4 चरण आहेत. तुम्ही भागवत कथा जर ऐकली असेल, भागवत कथा, तर त्या भागवतामध्ये आपल्याला एक कथा ऐकायला मिळाली असेल की परीक्षिती राजा जेव्हा या संपूर्ण विश्वामध्ये विजय होण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा त्यावेळी त्याला एक गाय आणि एक बैल चर्चा करताना दिसला. आणि त्या बैलाचे 3 चरण तुटलेले होते आणि तो एका चरणावरती तो बैल उभा होता. आता एका चरणावरती तो बैल उभा होता म्हणजे कोण? बैल म्हणजे धर्म. आता कलियुगामध्ये काय झालं? कलियुगामध्ये धर्माचे 3 चरण तुटलेले आहेत आणि फक्त एक चरण फक्त धर्माचा शिल्लक आहे आणि तो म्हणजे दान. दान नावाचं चरण फक्त या कलियुगामध्ये शिल्लक आहे. धर्माचे 4 चरण: सत्य, पवित्रता, तप आणि दान. त्यालाच दया म्हटलेलं आहे. हे 4 चरण धर्माचे. मानवी जीवनामध्ये तुम्ही सत्याचं आचरण केलं, धर्म आहे. पवित्रता जीवनामध्ये आली, धर्म आहे. जीवनामध्ये तुमच्या तप आलं, धर्म आहे. जीवनामध्ये तुम्ही दानाचा अंगीकार केला म्हणजे दयेचा अंगीकार केला, धर्म आहे. हे धर्माचे 4 चरण लक्षात ठेवा. ज्या दिवशी जीवनातला धर्म संपतो, त्या दिवशी जीवनामध्ये दुःख येतं. एकदम सोपं करून सांगतो, जसं अगदी केळं सोलून माणसाच्या हातात गेल्यानंतर त्याला अपेक्षा असते याने आमच्या तोंडात घालावं, तसं सोलून केळं तुमच्या हातात देऊन तोंडामध्ये घालण्याचा प्रयत्न मी करतो, कारण मी तुमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा लहान आहे. अगदी सोपं करून सांगतो म्हणजे कळेल अशा भाषेमध्ये धर्म म्हणजे काय. आता तुम्हाला सांगतो, मी कीर्तनामध्ये इथं उभा राहिलो फेटा बांधून आणि कमरेला उपरणं बांधलेलं आहे, खांद्यावरती विना घेऊन तुम्ही कधीपासून मला बघितला, त्याच्यानंतर मी आता सांगायला सुरुवात केली. मी कीर्तनामध्ये कीर्तनच सांगणं हा माझा धर्म आहे. ऐकता तुम्ही काय बोललो? मी कीर्तनामध्ये कीर्तनच सांगणं हा माझा धर्म आहे. कीर्तनकाराने कीर्तन सांगणं हा धर्म आहे. आणि कीर्तनाला सोडून कीर्तनकार जर वायफळ बडबड करायला लागला तर तो त्याच्या जीवनामध्ये तो अधर्म आहे. हे ध्यानात ठेवायचं. आता चला, बापाने मुलाशी बरं का चांगल्या प्रकारचं वागणं हा बापाचा धर्म आहे. मुलावरती चांगले संस्कार करणं हा त्या बापाचा धर्म आहे. जेणेकरून त्याचं कल्याण होईल अशा प्रकारचा त्याला बोध देणं हा बापाचा धर्म आहे. आईने सुद्धा आपल्या मुलीला आपल्या मुलाला चांगलं शिकवणं हा आईचा धर्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या आई वडिलांनी धर्म नाही सांभाळला तो बाप आणि ती आई त्या मुलाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. माय बाप जारी सर्पिन
बाळ सुखा केवी पावे. अरे जर मायबाप सर्पिन आणि बोक्यासारखे असतील, ज्या बापाला धर्मच नाही कळला, मुलावरती काय संस्कार केले पाहिजेत असा धर्मच नाही कळला त्या बापाला, नुसती मुलं जन्माला घालण्यात अर्थ नाही, तर बापाचा स्वतःचा धर्म सुद्धा कळला पाहिजे आपल्याला. काय धर्म आहे माझा? आज तुम्हाला सांगतो 99% पोरं जी वाया गेली ना, त्याला कारणीभूत 100% त्यांचा बाप आहे, दुसरा तिसरा कोण नाही. कौरव मेले त्याला पांडवांनी नाही मारले, त्याला खरं त्यांच्या आई बापानेच मारलेले. संस्कार शून्य, संस्कारहीन. मुलगा वाटेल ते करायला लागला तर बापाची छाती फुगायला लागली गर्वाने, समजायचा हा बाप त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. मुलगी मनासारखी वागायला लागली तरी आई कोणाचं ऐकून घेत नाही, माझी मुलगी बरोबर आहे, समजायची ती आई त्या मुलीची शत्रू आहे. धर्म कळला पाहिजे. बापाने मुलावरती संस्कार करणं हा बापाचा धर्म, आईने मुलीवरती संस्कार करणं आईचा धर्म, त्या मुलाने बापाची आज्ञा पाळणं हा त्या मुलाचा धर्म आहे. सासूने सुनेशी आईसारखं वागणं सासूचा धर्म, ही माझी सासू नसून माझी आई असं त्या सासूशी वागणं त्या सुनेचा धर्म आहे. शेजारची माणसं ही शेजारी नसून माझी सख्खे जवळचे अशा प्रकारे वागणं हा शेजार धर्म आहे. आता तुम्हाला किती किती सांगू काय काय तुम्हाला सांगतो. सलोख्याने वागणं, बाकीच्यांचं सगळं सोडा, पण गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली त्यांच्यासाठी सुद्धा एक धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, गळ्यात तुळशीची माळ घातली, आता तो वैष्णव झाला. मग तो वैष्णव झाला, त्याला तुकोबाराय म्हटलं आता तुझा एक धर्म आहे, तो धर्म तू पाळायचा बरं का. माळ घातली, गंध लावला, वारी केली म्हणून तो आता वैष्णव नाही झाला. मग कोणता धर्म वैष्णवांचा? ते जगातली जेवढी माणसं सोडा, जेवढे जीव आहेत, जेवढे जंतू आहेत, या सगळ्यांकडे पाहताना हे जीव नसून माझा विष्णू आहे, माझा परमात्मा आहे. याच अभंगामध्ये तिसरं चरण खूप महत्वाचं आहे. मार्था कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो जास्त नको वाढूयाचा, व्यवस्थित ठेव जसं होतं तसं. माळ घातली म्हणजे आम्ही लई मोठे झालो असं समजू नका. वारी केली म्हणजे आपण जामच मोठे झालो असं कोणी समजू नका. आज जर बघितलं तर बाकीच्या जीवांचा मत्सर सोडा, पण वारकरी जेवढे वारकऱ्यांचा मत्सर करतात हे बघून कीव येते अक्षरशः. जगाचा सोडा पण किमान बरं का, वारकऱ्यांमध्ये एकमेकांमध्ये चाललेला मत्सर बघितल्यानंतर अक्षरशः दया येते का. पण त्याच्यानंतर सुद्धा मी जीवाला थोडा धीर देतो आणि विचार करतो, असू द्या, करू द्या, त्यांचा स्वभाव तसा आहे, ते त्यांच्यावरती संस्कार आहेत. तुम्हाला माहिती आहे बाबा, भगवंताची वाणी आहे, भगवंताची वाणी आहे. हे सगळं जग विष्णुमय आहे
अशा प्रकारची वृत्ती होण्यासाठी अनेक जन्माची साधना असावी लागते. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान्मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभा. माझ्यासमोर बसलेले लबडे महाराज जर विठोबा असं मी मानलं तर मी त्यांची निंदा करीन का? नाही करणार. माझ्यासमोर बसलेले हे माळकर जर पांडुरंगच आहेत मी त्यांच्याविषयी वाईट बोलेन का? नाहीच. आणि म्हणून वैष्णवांना वैष्णवांचा धर्म सांगितला. तुम्हाला सांगतो हे फक्त काय करायचं, ज्या साधनांचं आचरण केल्यानंतर धर्म जिवंत राहतो त्या साधनांचं आचरण करायचं. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सर्वांना धर्म सांगितला प्रापंचिक माणसाला. स्वामी काज भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या सत्य बोले मुखे दुखवी अनेकांची या दुःखे. लक्षात ठेवा, ज्याच्यामुळे धर्म जिवंत राहतो ना असे कर्म जीवनामध्ये करायचे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही परमार्थ करीत असताना आम्ही काय केलं, ज्या साधनांच्यामुळे धर्म जिवंत राहतो ते सगळ्या साधनांचं आम्ही स्वतः अनुष्ठान केलं. जगाला आम्ही धर्म सांगितला. धर्माची चिंता ईश्वराला आहे. मग जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागते ना त्यावेळेला परमात्मा स्वतः नाही आला तरी मात्र ती घाण साफ करण्यासाठी परमात्मा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्यांना पाठवतो. हे लक्षात ठेवायचं. आजचा जो दिवस आहे ना, आजचा दिवस बघा तारखेप्रमाणे का असे ना काही असे ना, पण धर्माला लागलेली ग्लानी पुसून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वीर महापुरुष या जगामध्ये परमेश्वरांनी पाठवलेला आहे. नाही तर शक्य आहे का तुम्हाला सांगतो. 5-5, 6-6 सत्ता या महाराष्ट्रामध्ये थैमान घालून या महाराष्ट्राचं बरं का पार या महाराष्ट्राची राख रांगोळी केली. दिवसा ढोळ्या गावच्या गावं पेटली जायची, शेतं पेटवली जायची, शेतामध्ये गुरं लोटली जायची, लहान लहान बाळ गावामध्ये येऊन कापली जायची. कुणी काही बोलला तर त्या शेतकऱ्याची मुलगी त्याची सून त्याची बायको पळून तिकडे दिल्लीपर्यंत घेऊन जायचे. दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांच्या मुलींवरती अत्याचार व्हायचे. किती भयानक परिस्थिती. पण या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये एका वाघिणीच्या पोटी एक वाघ जन्माला आला बरं का, आणि त्या वाघाने स्वतःच राज्य निर्माण केलं. म्हणून संकल्प चांगला असला का भगवंत तो संकल्प पूर्ण करतो. मला सांगा त्या वेळेला तलवारी कोणाकडे नव्हत्या का? बोला ना, तलवारी सगळ्यांकडे होत्या. मनगट बरीच होती, मनगटामध्ये ताकद सुद्धा होती, श्रीमंती सुद्धा होती, जागीरदारी होती. पण हे स्वराज्य व्हावं ही फक्त एका माऊलीची इच्छा होती. आणि म्हणून त्या माऊलीने असा संकल्प केला की मी असा वाघ जन्माला घालील की स्वतःचं राज्य निर्माण करील. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे वीर पुरुष जन्माला आले. आणि म्हणून आज आम्ही मुकाट्याने या ठिकाणी कीर्तन करू शकतो, इंद्या काढू शकतो बरं का, आम्ही सत्य करू शकतो. आणि आता यांना मला इतका आनंद वाटतो आता सध्याच्या परिस्थितीला बघून. या मागच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल तर भगव्या झेंड्याची दुकानं कुठं बघायला मिळत नव्हती. तुम्हाला भगव्या झेंड्याची दुकानं कुठं बघायला मिळत नव्हती. फक्त मुंबईला फक्त बघायला मिळायचे तुम्हाला झेंडे जिथं विकतात तिथं. पण आता प्रत्येक शहरामध्ये 4-4, 5-5 पताकांची दुकानं झाली. आता लोकांना कळायला लागलं, धर्म कळायला लागला लोकांना. 500 वर्षानंतरचा माझ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा वनवास संपला आणि आता या भारत भूमीमध्ये राम राज्य सुरू झालं. आता असं म्हणायला हरकत नाही. फक्त एवढंच आहे माझं की चुकीची चर्चा करायची नाही, अभ्यास करून बोलायचं. त्या दिवशी सदगीर महाराज आपले आहेत ना, त्यांचा आमचा विषय झाला. त्यांनी राम मंदिराच्या विषयी अत्यंत मुद्दा. काही लोक म्हणतात राम मंदिर बांधायच्या ऐवजी जर हॉस्पिटल बांधलं असतं, ऐकता तुम्ही, राम मंदिर बांधायच्या ऐवजी राम मंदिर सरकारचे पैसे नाही बांधलं. बघा गावागावातून 10,000 रुपये, 20,000 रुपये, 100,000 रुपये, 5,000 रुपये. लक्षात ठेवा, म्हणजे आता हे राम मंदिर प्रत्येकाचं आहे, म्हणजे माझं असं प्रत्येक भारतीय बोलतो. लक्षात ठेवा, तर मी त्याला पैसे दिलेत. लक्षात ठेवा, माझं त्याला योगदान आहे. एकाने शंका उपस्थित केली, राम मंदिर बांधायच्या ऐवजी दवाखाना बांधला असतं तर काय झालं असतं, किती लोकांना उपचार झाला असता. आता त्याचं उत्तर आहे का, त्या राम मंदिराचा पहिल्या दिवशीचा गल्ला आहे 3 कोटी रुपये. किती? राम मंदिराचा पहिल्या दिवशीचा त्या ठिकाणी देणगीचा गल्ला आहे 3 कोटी रुपये. बघा आता तुम्ही प्रत्येक शहरामध्ये दवाखाना बांधला तरी चालेल ना. आता प्रत्येक शहरामध्ये दवाखाना बांधा, पनवेलला बांधा, उल्हासनगरला बांधा, अंबरनाथला बांधा, खोपोलीला बांधा. लक्षात ठेवा, नियोजन आहे.
म्हणून सांगतो तुम्हाला, रामराज्य आपल्यापासून दूर नाही, रामराज्य जवळच आहे. फक्त थोडासा विचार करायचा, चुकीच्या डोक्यामध्ये असलेल्या विचारशैली बाहेर काढून टाकायच्या. मी काय बोलत होतो की तुकाराम महाराज म्हणतात, ज्या साधनाने धर्म जिवंत राहतो, ज्या तत्वाने धर्म जिवंत राहतो, त्या तत्वांचं आम्ही पालन करणार. आणि काय करणार? करणे पालन. आम्ही इथं आलेलो आहे. पाखंड, पाखंड शब्दाचा अर्थ असा आहे, वेद विरुद्धची मतं असतात त्यांना म्हणतात पाखंड. म्हणजे वेदाच्या विरुद्ध जेवढी मतं आहेत त्यांना म्हणायचं पाखंड. संत वचनाच्या विरुद्ध जेवढी मतं आहेत त्यांना म्हणायचं पाखंड. ती म्हणून कसं काय आम्हाला समजून सांगा. अनादी काळापूर्वी भगवंताच्या श्वासातून वेद उत्पन्न झाले. अनादी काळापूर्वी जो हा वेदार्थ सागरू तया निद्रिताचा घोरू, भगवंताच्या श्वासातून घोरण्यातून वेदाची उत्पत्ती झाली. 4 वेद. आणि या 4 वेदांनी, हे वेद कशासाठी भगवंतांनी निर्माण केले सांगतो तुम्हाला. या संपूर्ण जीवमात्रांची, या सृष्टीची संहिता, आचार संहिता त्या वेदांमध्ये आहे. आपल्या भाषेत म्हणायचं म्हणजे मानवी जीवनाचं नाही तर संपूर्ण जगातल्या जीवांचं संविधान म्हणजे वेद आहे. आणि त्या वेदाने त्या काळामध्ये म्हणजे आपल्याला सगळ्यांना ओरडून सांगितलं, सुरा मा पिवेत. काय सांगितलं? सुरा मा पिवेत. सुरा नाम दारू, मा म्हणजे नको, पिवेत म्हणजे पिऊ, दारू पिऊ नको, दारू पिऊ नये. कलेजम्मा भक्षेत. कुठल्याही प्राण्याची हत्या केल्याशिवाय मांसाची निर्मिती होत नाही आणि म्हणून मांसाहार करू नको. कलेजम्मा भक्षेत. आता ऐका, वेदाने आम्हाला सांगितलं कलेजम्मा भक्षेत, सुरामा पिवेत. आता हे झालं वेदवचन. पण काही शब्द पंडितांनी लोकांना सांगितलं तुम्हाला वाटेल ते खा, पचल ते खा आणि आमच्या संप्रदायामध्ये प्रवेश करा. याला म्हणतात पाखंड. तुकाराम महाराज म्हणतात या शब्दज्ञानी माणसांनी खूप मोठा घोटाळा केलेला आहे. लोकांना खरं न सांगता ही माणसं चुकीची सांगायला लागलेली आहेत. यांच्या मस्तकावरती प्रहार करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. अर्थ लोपली पोरा, नाश केला शब्द,
कळत नसल्यामुळं आपल्या सोयीप्रमाणे काही लोक अर्थ सांगायला लागले. पुराणाचा आपल्या सोयीप्रमाणे अर्थ सांगायला लागले. तुकोबारायांच्या अभंगाचा सुद्धा कितीतरी माणसाने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावला. वेदाची मतं खोडून तुम्ही तुमची मतं प्रस्थापित करता हे महापाप आहे. या अशा पाखंड्यांच्यावरती प्रहार करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. करणे पाखंड खंड संतांचे जेवढे ग्रंथ आहेत ना हे पाखंडांची मतं खोडून काढण्यासाठी केलेलं हे भांडवल आहे. म्हणून ज्याला समाजातलं पाखंड घालवायचे त्यांनी संतांच्या वाङ्मयाचा यथार्थ असा अभ्यास करावा. बर, म्हणजे तुम्ही नेमकं धर्माचं पालन करण्यासाठी आले? हो. पाखंडाचं खंडन करण्यासाठी आले का? हो. तुकोबाराय म्हणतात आम्हाला दुसरं काहीच करायचं नाही, हेच काम करण्यासाठी आम्ही इथं आलो. दुसरं चरण संसारी दिसत असलो तरी मात्र संसारात आम्ही संसारी दिसणारे, आम्हाला दुसरं काहीच कर्तव्य नाही. आमचं कर्तव्य फक्त एकच आहे, धर्माचं पालन करणं. बरं, तुम्ही धर्माचं पालन का करता संतांना विचारलं तर अरे आम्ही धर्माचं पालन केलं तर जगातली सगळी माणसं आमच्या मागे येतील ना, ते सुद्धा धर्माचंच पालन करतील. यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तद्देवे तरुजनः यत् प्रमाणं सकुरुते लोकस्तदनु वर्तते. गुरु समजा धर्माचं पालन करू लागला तर शिष्य सुद्धा धर्माचं पालन करणार आहे. गुरु जर अधर्म करायला लागला तर शिष्य सुद्धा अधर्मच करायला लागणार आहे. मला कधी कधी गंमत वाटते, शिष्य पण जे घ्यायचं ना सर ते घेत नाही. नको घ्यायला पाहिजे ते घेतल्याशिवाय राहत नाही. गुरुकडून खरं म्हणजे शिष्याने जे घेतलं पाहिजे ते घेत नाही. म्हणजे काही लोकांनी गुरुसारखी दाढी वाढवली. तुमची पण दाढी आमच्या गुरुची म्हटलं. गुरुची फॉर्च्युनर गाडी, शिष्याची पण फॉर्च्युनर गाडी. गुरु हाफ कपडी घालायला लागला, शिष्य सुद्धा हाफ कपडी घालायला लागला. गुरुनी जागा घेतली मुरबाडला, शिष्यानी पण जागा घेतली मुरबाडला. तुम्ही बाकी सगळं गुरुचं घेतलं पण गुरुचं आचरण कुठे घेतलं? मला एकाने त्याची खंत व्यक्त केली. वामन बाबा महाराजांना आम्ही बघितले नाही व सावळाराम बाबांना बघितले नाही, त्याची सेवा आमच्याकडून घडली नाही असं म्हणतात ते. कांबेकर महाराजांच्या नंतर जन्माला आलेली माणसं सुद्धा म्हणतात की आम्हाला त्यांची सेवा नाही घडली म्हणून. पण माझं प्रामाणिक उत्तर आहे, गुरुच्या चरणाची सेवा नाही घडली नसू द्या, घडू द्या. त्यांच्या आचरणाची सेवा करा, त्यांच्या आचरणाला स्पर्श करा. ते जसं वागले तसं आपण वागण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून संत काय करतात, वास्तविक धर्माचं पालन करतात, धर्माचं अनुष्ठान करतात. आणि म्हणून त्यांनी धर्माचं अनुष्ठान केल्यानंतर जग सुद्धा धर्माचं अनुष्ठान करणार आहे. म्हणून जगासाठी ते आदर्श आहे.
ते म्हटले आम्हाला फक्त धर्म पालन करण्यासाठी, धर्म रक्षण करण्यासाठी, धर्म जिवंत राहण्यासाठी आमचा अवतार आहे. याची आम्हा करणे काम, दुसरं काहीच करणं नाही. आणि पुढे बीज वाढवावे नाम, नामाचं महत्व वाढवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. नामाला बीज म्हटलेलं आहे. बीज, बीज का म्हटलं नामाला, तर जे साधन केल्यानंतर अन्य कोणतंही साधन करण्याची गरज पडत नाही, त्या साधनाला बीज असं म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठला. अनुष्ठान, व्रत, वैकल्य, उपास आहे बरं का, हे सगळे जे साधन आहेत या सर्वांचा समावेश केवळ एका नामचिंतनामध्ये येतो. म्हणून काय नो हे के नाम सारातलं सार आहे, नाम तत्वातलं तत्व आहे. तुम्हाला सांगतो सगळ्यांमध्ये नाम हे श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत, सत्य हे सुकृत नाम तुझे. आणि एका ठिकाणी तर देवाच्या नामालाच धर्म म्हटलेलं आहे. बघा, मुख्य वर्माचे हे वर्मा येणे, साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. आणि म्हणून त्या नामाचा महिमा वाढवण्यासाठी आम्ही इथं आलेलो. पण महाराज, एक तुम्हाला विचारतो आम्ही, हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे भांडवल काय, तुमच्याकडे सामुग्री काय? ते म्हटले आमच्याकडे काही सामुग्री नाही, फक्त आम्ही काय केले, शब्दाचे शस्त्र केले. आमची जी उत्तर आहेत हीच आमच्यासाठी शस्त्र आहेत. बरं का, अभंगाच्या तिसऱ्या चरणात कीर्तनामध्ये किती गायले याच्यापेक्षा काय गायलेलं महत्व आहे.
अनंतभाऊ होते घेसरचे, तुम्हाला माहिती ना सर, सर्वांचं चांगलं जवळचा अगदी परिचय, आपल्या सगळ्यांचा परिचय त्यांचा. त्यांची पहिली रेकॉर्डिंग होती एकदा, म्हणजे कधी केलीच नव्हती त्यांनी रेकॉर्डिंग. आणि आम्ही असं बसलो होतो रात्री, आणि बसलो असताना मग त्यांना मी सांगितलं, बुवा भजनं सगळेच करतात, रेकॉर्डिंग करतात, पण तुम्ही असं काहीतरी लोकांना द्या, तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. गणेश बुवांना पण माहिती आहे रेकॉर्डिंगची कामं ही आम्ही पूर्वी खूप केलेली आहे. त्यांची सुद्धा एक कॅसेट माझ्याकडे बनलेली कॅसेट, त्याला कॅसेट बनवायचं काम आम्ही करायचं पूर्वी. बरोबर, अनंत बुवा. आणि मग त्या अनंत बुवांना मी सांगितलं असं काहीतरी करा जेणेकरून. आणि मग सर तेव्हा आम्ही रात्री बसलो, खूप 2 वाजले असतील मला आठवलं यांच्या चालीवरून. मी त्यांना म्हटलं आपण सारंग रागामध्ये मस्त चाल बसूया, चांगलं मस्त छान. आणि मग त्यांनी तो अभंग काढला, माझ्या आजही तो अभंग लक्षात आहे. बुवा गेले पण तो अभंग माझ्या आजही लक्षात आहे. समयासी सादर भावे देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. ऐकलं असेल हा बंद. कोणी दिवस पैसोनी हातीवर, असं तेव्हा मी काय सांगत होतो, तुकोबाराय म्हटले आमच्याकडे शस्त्र विस्त्र काही नाही, आम्ही शब्दशस्त्राचाच उपयोग करतो. शब्दशस्त्र बघा, अम्मा घरी धन, शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच यज्ञ शस्त्र करू. आमच्याकडे शब्दाचे शस्त्र आहेत. तुम्हाला सांगतो ना, एक वेळ शस्त्राची धार बोथट होईल, पण शब्दाची धार कधी बोथट होत नाही. आणि शस्त्राने केलेली जखम ही बरी होऊ शकते, पण शब्दाने झालेली जखम ही कधी बरी होत नाही. इतकं तीक्ष्ण शस्त्र म्हणजे आमचे शब्द आहेत. आता आला म्हणून सांगतो तुम्हाला, तुकाराम महाराजांनी शस्त्र नाही वापरले. या महाराष्ट्रामध्ये एकाच काळामध्ये 2 महाराज जन्माला आले. एकाच काळामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये एकाच प्रांतामध्ये 2 महाराज जन्माला आले. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे जगद्गुरु तुकाराम महाराज. एकाच काळामध्ये एकाची राजधानी रायगड, दुसऱ्याचा भंडारा डोंगर, एकाच्या मागे मावळे, दुसऱ्याच्या मागे वारकरी, एकाच्या कमरेला तलवार, दुसऱ्याच्या खांद्यावरती विना, एकाची गर्जना पुंडलिकवरदा हरी विठ्ठल, दुसऱ्याचे हर हर महादेव. एक तलवारीने युद्ध जिंकित होता आणि दुसरा खांद्यावरती विना घेऊन कीर्तनाच्या माध्यमातून रात्रंदिवस युद्ध करीत होता. कोणतं युद्ध? अंतर्बाह्य जग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे तलवार, यांच्या खांद्यावरती विना. बघा, पण ज्या शस्त्राला सुद्धा धार आहे, त्या शस्त्राची धार बोथट होऊ शकते, पण तुकोबारायांच्या शब्दाची धार ही 300 वर्ष झाली तरी अजून बोथट झाली नाही. धार तशीच्या तशी आहे. आणि म्हणून आमच्याकडे शब्दशस्त्र आहे. बरं, मग महाराज एक थोडा आम्हाला प्रश्न पडलाय हो इथं. काय मग तुम्ही शब्दाचा मारा जेव्हा लोकांवर करतात, धर्म जिवंत राहा म्हणून तुम्ही कठोर शब्दाचा प्रयोग करता, मग तुमच्या कीर्तनामध्ये जर समजा कधी आमदार, खासदार, सभापती, उपसभापती हे येऊन बसले, मग तिथं तुकोबाराय म्हणतात आमच्या कीर्तनामध्ये राजा येऊ नाही तर आमच्या कीर्तनामध्ये रंक येऊ, तरी सुद्धा आम्हाला त्याची भीड नाही, आम्हाला त्याचा भार नाही. शेवटचं चरण नाही भीड वाड, नाही भीड
असो, आम्ही त्याची भिडही ठेवत नाही, भारही ठेवत नाही. अरे सत्य सांगायचं असेल तर कशाची भीड ना कशाचा भार. थोडं चिंतन ध्यान नाही का? सत्य सांगायचंय आपल्याला, सत्य लोकांच्या हिताचं सांगायचंय. तर तिथं भीड आणि भार ठेवायचा प्रश्न काय? मुंगी आणि राव आम्हा सारकाची जीव. आमच्या दृष्टीने मुंगी पण तेवढीच किमतीची आहे, राजा सुद्धा तेवढाच किमतीचा आहे. बर, तुम्हाला एक प्रसंग सर्वांना माहिती आहे. एकदा देहूला नाही लोहगावला तुकोबारायांची कीर्तनं खूप जास्त व्हायची. मामाचं गाव ना तुकोबारायांचं. बालपण तिथंच गेल्यामुळं लोकांनाही कौतुक वाटायचं की आमच्या भाच्याचं कीर्तन चांगलं असतं म्हणून. आणि लहानपणी सुद्धा त्या गावामध्ये राहिलेले तुकोबाराय मोठे झाल्यानंतर पण लोहगावला त्यांची कीर्तनं पुष्कळ. त्या मुलांना शांत करावं. 9 वाजले ते बोलते अजून कीर्तन कसं संपत नाही, जेवणाची तयारी आहे सगळी. एकदा छत्रपती शिवाजी महाराज लोहगावला कीर्तनामध्ये आले. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये बसले, कीर्तन श्रवण केलं. कीर्तन श्रवण केल्यानंतर विचार केला, अरे आपण जे काम करतो तेच काम हा महात्मा करतो. सीमेवरती हातामध्ये बंदूक घेऊन जे काम शिपाई करतो तेच काम कीर्तनकार खांद्यावरती विना घेऊन करतो. दोघांचंही तेवढंच महत्व आहे. शत्रूचा नाश करतात शिपाई आणि शत्रुबुद्धीचा नाश करण्याचं काम करतात कीर्तनकार. लक्षात ठेवा, लोकांच्या मनामध्ये विकार निर्माण झाले तर लोक वैमनस्य करतात आणि म्हणून लोकांच्या हृदयातले विकार घालवण्याचं काम कीर्तनकार करतात. तुकाराम महाराजांनी विचार केलं, बापरे, धर्म जागवण्याचं काम हा महात्मा करतो. विचारले का? कुठलं गाव यांचं? देहू. परिस्थिती कशी आहे? अत्यंत हलाखीची आहे. पूर्वीचे सावकार आता एकदम गरिबी हो त्यांची, दुष्काळामध्ये सगळं गेलं, पण तरी देखील महात्म्यांनी परमार्थ नाही बंद केला. मग माझ्या राष्ट्रामध्ये एक कीर्तनकार लोकांना जाग करण्याचं काम करतो आणि त्याची परिस्थिती हलाखीची आहे. माझ्या राज्यातला कीर्तनकार गरीब नसला पाहिजे म्हणून घोड्यावरती लादून 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 धान्य, धन, वस्त्र, अलंकार पाठवले. प्रसंग ऐका. जे लोक घेऊन गेले त्यांना सांगितलं, फक्त एक काम करायचं, या कागदावरती त्यांची सही घेऊन या. या कागदावर सही घेऊन या, कारण मला राजाकडून हे सगळं मिळालं अशी त्यांची सही घेऊन या. कारण लातूरच्या भूकंपात पाठवलेली मदत अजून पोचली नाही म्हणून. त्यांना मिळालं म्हणून तुम्ही ते पावतीवरती घेऊन या. ठीक आहे, आले घेऊन. महाराज घरामध्ये नव्हते. सगळं ते उतरलं, घरामध्ये ठेवलं. ठेवल्यानंतर दाराशी घोडे उभे. एका ठिकाणी बसून ते छत्रपती शिवाजी महाराजांचे ते शिपाई वाट बघतात, कधी येतील महाराज म्हणून. तेवढ्यामध्ये विनाव खांद्यावरती घेऊन बुलट बुलट आले. बघितलं, दारासमोर शिपाई उभे आहेत महाराज राजाचे. हात जोडले, विचारलं, काय हो, माझा काय गुन्हा झाला की तुम्ही मला न्यायाला आलात म्हणून? काय चुकलं का माझं? काही बोललो का कीर्तनात? मला तुम्ही न्यायाला आले? ते म्हटले, न्यायाला नाही आलो, द्यायला आलोय. आम्ही तुम्हाला द्यायला, काय द्यायला आला? घरामध्ये दाखवलं, हे बघा, हे आम्ही तुम्हाला द्यायला आलो. मी काही सेवाच नाही केली म्हटले, आणि माझी सेवा नसताना तुम्ही इतके घेऊन आलेले. लोक मला लाचार म्हणतील, लोक माझा धिक्कार करतील, आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जसं आणलं तसं हे परत घेऊन जा. साखरीशिवाय वेतन खाणं अनुचित असतं. माझी काही सेवा घडलेली नाही, हे घेऊन जा. ते म्हटले, नाही, हा कागद घ्यायच्यावरती सही करा. महाराज तुमच्यावरती अतिशय प्रसन्न आहेत, खुश आहेत, घ्या. तो कागद घेतला आणि सांगितलं, एक काम करा, हे सगळं धान्य तुम्ही पहिल्यांदा घोड्यावरती लादा, जसं आणलं तसं मी त्याच्यावरती सही करतो. आणि त्या कागदावरती छत्रपती शिवाजी महाराजांना एक अभंग लिहिला. त्या अभंगातले शब्द आता ऐका. काय लिहिले शब्द त्याच्यामध्ये? लिहिले, महाराज तुम्ही आम्हाला सुखी करण्याचा प्रयत्न करता, आम्ही सुखीच आहोत. आम्ही तिन्ही त्रिभुवनामध्ये सुखी आहोत, वैभवाचे धनी आहोत. पण आम्हाला सुखी करायचंय तर धन धान्य देऊन करू नका, सोनं नाणं देऊन करू नका. आम्हाला सुखी करायचंय तर आम्ही जसं सांगतो तसं वागा, आम्ही सुखी होऊ. आणि तो अभंग बघा, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल
विठ्ठलमुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळसी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा. हे सांगतात कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही तुळशीची माळ घाला. एका आमदारांनी सप्ताह ठेवला आणि कीर्तनकाराने आपण घेतला होता आवडे देवाशी तो ऐका प्रकार. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. संपूर्ण कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी माळेचं महत्व सांगितलं आणि जसं साहेब येऊन कीर्तनात बसले तशी भाषा बदलली. साहेबांसारखं काम असेल तर माळ घातलीच पाहिजे असं काही नाही. अंतरी मवाळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो नसो बदलली भाषा. आता इथं देशाचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात ते तुळशीची माळ घाला. मग तुकाराम महाराज तुम्हाला त्यांची भीती नाही वाटत का हो? तुम्ही मोठ्यांना सांगता की माळ घाला, तुळशीची माळ घाला, धर्माचं पालन करा, तुम्हाला भीती नाही वाटत? ते म्हटले भीती त्यांना वाटते जे ओशाळ असतात त्यांना. नसावे ओशाळ ₹1000 कमी भरले म्हणून फोन करून सांगणारा भीती त्याला आहे. आपले ठरले होते 31 तुम्ही भरले 30. भीती त्याला आहे. तुकोबाराय म्हणतात ओशाळ जो असतो त्याला भीती आहे, लाचार असतो त्याला भीती आहे. म्हणजे म्हणून आम्हाला कसली भीड आणि भार. म्हणून धर्माचं पालन करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. पाखंडाचं खंडन करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम ज्ञानेश्वर.